गुड मॉर्निंग अगेन. वेलकम स्टुडंट. लास्ट पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं, काही डेफिनेशन्स पाहिले होते, जसे टॅक्झॉनॉमी, त्याच्यानंतर सिस्टमॅटिक्स, क्लासिफिकेशन, कॅटेगरी, टॅक्झॉन, आणि आज आपल्याला पाहायचं टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. ओके, तत्पूर्वी आपण परत एकदा रिपीट करू. व्हॉट इज टॅक्झॉन? टर्म इंट्रोड्यूस्ड बाय A.P. de Candolle, and taxonomy is nothing but it is a branch of science which deals with collection, identification, nomenclature and classification. Systematics त्याच्या पुढची ब्रांच. It is the term was introduced by Carolus Linnaeus and definition by Simpson. And systematics not only deals with collection, identification, nomenclature and classification, but it also deals with interreaction, interrelationship, similarity and difference between the organism. Then classification. It is a systematic arrangement of organism into groups and subgroups showing their interrelationship. We call it as a classification. आपण याचे प्रकार पाहिले तर क्लासिफिकेशनचं पहिलं, ऑन द बेसिस ऑफ इट्स युटिलिटी, प्रॅक्टिकल, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल म्हणजे त्याचा उपयोग काय, जसं सीड ऑइल इल्डिंग प्लांट, त्याच्यानंतर फायबर इल्डिंग प्लांट, त्याच्यानंतर मेडिसिनल प्लांट. सो बाय धिस वे दॅट वी कॉल इट ॲज अ क्लासिफिकेशन इज परफॉर्म, दॅट वी कॉल इट ॲज अ प्रॅक्टिकल वे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल, ज्याच्यामध्ये हॅबिटेट आणि मार्फॉलॉजिकल, काही मार्फॉलॉजिकल कॅरेक्टर पाहिले, जसं स्टेमनच्या बेसवर जे क्लासिफिकेशन आहे ते मोनोअँड्री, डायअँड्री, टेट्राअँड्री, पेंटॅन्ड्री, हेक्झॅन्ड्री, युकॅन्ड्री, डोडिकॅन्ड्री, त्याच्यामध्ये क्लासेस पाडलेले आहेत, बरोबर आहे. 23 क्लास, फ्लावरिंगचा एक, नॉन फ्लावरिंगचा. जर पेटलला स्टेमन अटॅच असेल तर आयकोसॅन्ड्रिया, बरोबर आहे. आणि जर फ्लावर नसेल तर क्रिप्टोगॅमिया. दॅन नॅचरल रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर अँड सम ॲनाटॉमिकल कॅरेक्टर, जसं बेंथम हुकरची सिस्टीम आपण पाहिली. त्याच्यानंतर फायलोजेनॅटिक सिस्टीम, इव्होल्युशनच्या बेसवर जी आहे ती फायलोजेनॅटिक सिस्टीम, जसं एंगलर, प्रँटल, हचिन्सन्स, दॅन तक्ताजान सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, ही फायलोजेनॅटिकमध्ये येईल. आणि सगळ्यात शेवटचं वे ऑफ क्लासिफिकेशन, ज्याला आपण ॲडन्सोनियन किंवा फिनेटिक किंवा न्यूमरिकल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ही सिस्टीम सोपी आहे. काय केलं जातं ह्याच्यामध्ये माहिती का? नाव इट इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ कॉम्प्युटर. पुष्कळ सारे प्लांट स्टडी करायचे. समजा आपण आपल्या एरियामधले 1000 प्लांट घेऊ, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामधले 1000 प्लांट आपण कलेक्ट केले. त्या कलेक्ट केल्यानंतर त्याचं रूट कसं आहे, प्रत्येक प्लांटचं रूट कसं आहे, स्टेम कसं आहे, लीफ कसं आहे, सगळे मार्फॉलॉजिकल कॅरेक्टर अभ्यास करायचे आणि त्याला कॉम्प्युटरला फीड करून द्यायचं प्रत्येक प्लांटचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲनाटॉमिकल कॅरेक्टर, त्याच्यानंतर फ्लोरल होल्स त्याचा स्टडी करायचा आणि हे प्रत्येक सायटॉलॉजिकल कॅरेक्टर स्टडी करायचे, फिजिओलॉजिकल कॅरेक्टर स्टडी करायचे आणि हे सगळे कॅरेक्टर कॉम्प्युटरला फीड करून द्यायचे. आता समजा तुम्हाला एखादं नवीन प्लांट तुमच्या एखादं नवीन वाटणारं प्लांट तुमच्या एरियामध्ये सापडलं, परत ते आणायचं, त्याचा अभ्यास करायचा, मार्फॉलॉजी, फिजिओलॉजी, ॲनाटॉमी एक्सेट्रा, ते कॅरेक्टर परत फीड करायचे आणि कॉम्प्युटरला सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी पर्सेंटेजचं सिमिलॅरिटी शोधायला सांगायचं, बरोबर आहे. आणि ज्या ग्रुपशी तो साधर्म्य दाखवेल त्या ग्रुपमध्ये त्याला मर्ज करायचं. सोपं आहे की नाही? आता हे फक्त आपण 100 प्लांटचं केलं होतं. असे लाखो प्लांट्स आहे, त्याची मार्फॉलॉजी स्टडी करायची, कॉम्प्युटरला फीड करायची आणि नवीन प्लांट जे सापडलं ते ज्या ग्रुपशी तो सिमिलॅरिटी पर्सेंटेज जास्त दाखवेल
त्या ग्रुपमध्ये त्याला इन्क्लूड करायचं. एवढं सिम्पल काम आहे. बरोबर आहे. दॅट वी कॉल इट ॲज अ न्यूमरिकल किंवा ॲडन्सोनियन किंवा न्यूमरिकल किंवा फिनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो द प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ इट्स सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी पर्सेंट. मग आपण पाहिलं होतं कॅटेगरी आणि टॅक्झॉन. कॅटेगरी म्हणजे काय? हे इकडे जे लिहिलेलं आहे ती कॅटेगरी. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व्स द असेंबलिंग ऑफ ऑर्गॅनिझम इन टू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. These different groups and subgroups which are formed during classification we call it as category. क्लासिफिकेशन करत असताना जसं आपण भाज्याचं केलं होतं, पालेभाजी अलग, फळभाजी अलग, त्याच्यानंतर फळं अलग. बरोबर आहे ना. मग हे फळभाजी, पालेभाजी, फळं हे जे आहे ते कॅटेगरी. आता पालेभाजी म्हणजे पालकच येईल का? नाही. त्याच्यामध्ये पालक येईल, आंबट चुका येईल, त्याच्यानंतर घोळची भाजी येईल, मेथी येईल. बरोबर आहे ना. ह्या सगळ्या पालेभाज्या आहेत ना. मग हे काय आहे? हे पालेभाजी सगळे, पालक, मेथी हे सगळे टॅक्झॉन आहे. बरोबर आहे. म्हणजे पालेभाजी आपण त्या हेडिंगखाली हे सगळे पालेभाज्या इन्क्लूड केलेल्या आहेत. फळभाजीमध्ये वांगे, त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर बटाटा. बरोबर आहे. हे सगळं काय? बटाटा ॲक्च्युअली इट इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचं मॉडिफिकेशन आहे ते. बरोबर आहे. किंवा अजून तुम्ही कोहळं घ्या, कोहळं, काकडी हे सगळे काय? हे फळभाज्या आहेत. बरोबर आहे. सो दॅट वी कॉल इट ॲज अ टॅक्झॉन. मग कॅटेगरी म्हणजे काय म्हणायचं? क्लासिफिकेशन करत असताना ज्या ग्रुपमध्ये आपण ऑर्गॅनिझमला टाकतो तो ग्रुप म्हणजे कॅटेगरी. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व्स द असेंबलिंग ऑफ ऑर्गॅनिझम इनटू डिफरंट ग्रुप्स अँड सबग्रुप्स. These different groups and subgroups which are formed during classification is called as category. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण एक आपला वर्ग घेतला, त्याच्यामध्ये समजा स्वभाव शांत, त्याच्यानंतर तापट आणि मध्यम. आता हा काय? स्वभाव आहे. स्वभाव काय झाला? कॅटेगरी. आणि हे त्याच्या पुढचे 3 जे ग्रुप पाळले आपण ते टॅक्झॉन. कलर घ्या, स्किन कलर. स्किन कलरमध्ये एकदम फेअर पांढरा, त्याच्यानंतर मध्यम पांढरा ज्याला आपण फेअर म्हणतो, फेअर, व्हेरी फेअर, त्याच्यानंतर सावळा, थोडा ब्लॅक, ब्राऊन आणि मग निग्रो ब्लॅक. मग हे क्लासिफिकेशन काय? स्किन कलर इज कॅटेगरी आणि त्याच्या पुढचे जे ग्रुप पाळले आपण ते टॅक्झॉन. Okay, so here category refers to, yes, the classification involves the assembling of organism into different groups and subgroups. These different groups and subgroups which are formed during classification is called as category. And taxon म्हणजे काय? It is the group which is known and recognized by a particular category called as taxon. जसं मेथी, त्याच्यानंतर पालक, घोळ, आंबट चुका, त्याच्यानंतर शेपू, हे काय झालं? टॅक्झॉन झालं. बरोबर आहे ना. ना आता आपल्याला पाहायचं आहे टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. हायरार्ची मीन्स इट इज अ बॉक्स विदिन अ बॉक्स सिस्टीम. बरोबर आहे. जसं आपल्याला छोटं गिफ्ट द्यायचं आहे पण दिसायला मोठं दिसलं पाहिजे. मग आपण गंमत म्हणून काय करतो, ते छोटं गिफ्ट एका बॉक्समध्ये, हा बॉक्स त्याच्या मोठ्या बॉक्समध्ये, तो बॉक्स अजून त्याच्यापेक्षा मोठ्या बॉक्समध्ये, अजून त्याच्यापेक्षा मोठ्या, अजून त्याच्यापेक्षा मोठ्या, अजून त्याच्यापेक्षा मोठ्या, आणि मोठं गिफ्ट आपण घेऊन जातो. बरोबर आहे. मग ही जी बॉक्स विदिन बॉक्स सिस्टीम क्लासिफिकेशनसाठी तयार केलेली आहे त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन. आपण त्या दिवशी पाहिले क्लासिफिकेशनमध्ये किंगडम, डिव्हिजन किंवा फायलम, ॲनिमलचं क्लासिफिकेशन असेल तर फायलम, प्लांटचं क्लासिफिकेशन असेल
तर डिव्हिजन. क्लास, सब क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. बरोबर आहे. हे झाले कॅटेगरीज. याच्यामध्ये किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज याला आपण म्हणतो ऑब्लिगेट कॅटेगरी. बरोबर आहे. काय म्हणतो? ऑब्लिगेट कॅटेगरी. किंगडम, आता ह्याच्यामध्ये डिव्हिजन मोठी असेल तर त्याला सब डिव्हिजन म्हणतो. क्लास मोठा असेल तर त्याला सब क्लासमध्ये डिव्हाइड करतो. ऑर्डर मोठी असेल तर त्याला सब ऑर्डरमध्ये डिव्हाइड करतो. आता हे सब जे प्रकरण आहे त्याला आपण म्हणतो इंटरमिडिएट कॅटेगरी. बरोबर आहे. आता किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. बरोबर आहे. त्या फॅमिलीपर्यंतचे जे आहे ते आहे मेजर कॅटेगरी आणि जीनस आणि स्पीसीज आहे मायनर कॅटेगरी. बरोबर आहे. तुम्हाला क्लासिफिकेशन काय असतं आपण ते उदाहरण मागे दिलं होतं. एका मुलाला न्यायला आला मंगळावरचा माणूस, तर ते लक्षात आलं असेल तुमच्या. आता आपण हे इथं लिहिले पहा. अर्थ हा कशामध्ये येईल? युनिव्हर्स. त्याला आपण किंगडमचं सिम्बॉल समजू. त्याच्यानंतर ॲशिया, भारत, महाराष्ट्र, विदर्भ, अकोला, गौरक्षण रोड, सहकार नगर. मग इथे फॅमिली कोणची तरी, त्या फॅमिलीमधले हे फॅमिलीचं नाव, हे त्याच्या वडिलाचं नाव, आणि जिथे पोहोचायचं आहे तो काय? स्पीसीज. सगळ्यात लहानात लहान घटक. बरोबर आहे. मग सगळ्यात लहानात लहान घटक क्लासिफिकेशनचा काय म्हणतो आपण? त्याला स्पीसीज. बरोबर आहे ना. मग आता स्पीसीज कशाला म्हणायचो? कोणत्या ऑर्गॅनिझमला आपण स्पीसीज म्हणू किंवा कोणचे ऑर्गॅनिझम स्पीसीजमध्ये मोडू? जसं आता आपण ह्युमन पॉप्युलेशन हा शब्द ऐकला असेल. जनगणना, सेन्सस ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. सेन्ससमध्ये काय करतो? जसं पॉप्युलेशन म्हणजे फक्त आपण असं समजतो की आपलंच पॉप्युलेशन आहे, बट इट इज नॉट ट्रू. पॉप्युलेशन इज द टर्म रिलेटेड टू एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अ ग्लोब. मग काऊचं पॉप्युलेशन असो किंवा हॉर्सचं पॉप्युलेशन असो किंवा स्पॅरोचं पॉप्युलेशन असो. पॉप्युलेशन म्हणजे त्या आपण आता समजा ह्युमन पॉप्युलेशन घेतलं म्हणजे आपण काय म्हणतो? लोकसंख्या, आपली लोकसंख्या. समजा स्पॅरो आहे, मग सगळ्या चिमण्या ज्या आहेत त्यांची संख्या ही स्पॅरोचं पॉप्युलेशन झालं. आपली संख्या ह्युमन पॉप्युलेशन, ज्याला आपण जनसंख्या म्हणतो. बरोबर आहे. सेन्सस शब्द ऐकला असेल ना. आता ह्या सेन्ससमध्ये आपण काय मोजतो पहा बरं. समजा आता ह्युमन पॉप्युलेशन मोजायचं ठरलं. दर 10 वर्षांनी जनगणना मोजण्यासाठी लोक येतात की तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत. आले. बरोबर आहे. मग आल्यानंतर घरात शिरल्यावर ते गाय किती, बैल किती, कोंबड्या किती, एखादी मांजर गेली, मांजर किती आहे हे विचारतात का? नाही. मग काय विचारतात? ह्या घरामध्ये पुरुष किती, स्त्रिया किती आणि लहान मुलं, लहान मुली किती. याचं पॉप्युलेशन इट इज रिलेटेड टू ह्युमन पॉप्युलेशन. याला आपण म्हणतो ह्युमन पॉप्युलेशन. बरोबर आहे ना. मग आता पाहिजे. आता समजा आपण सेन्सस करणारे अधिकारी आहोत. तुम्ही सगळे अधिकारी आहे. तुमच्यातले 2-4 जण गेले एखाद्या भागामध्ये पॉप्युलेशन मोजायसाठी गेले. एका घराचं दार उघडलं. दार उघडणारा लहान पोरगा, त्याला तुम्हाला असे शिंग दिसले. तुम्ही ओनिडाची ॲडव्हर्टाईज पाहिली असेल ना लहानपणी. ओनिडा टीव्हीची, नेबरस एनव्हे ओनर स्प्राईट. त्याचा तो असा एक माणूस होता आणि त्याला असे शिंग होते आणि शेपूट होता. बरोबर आहे. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये मग असा तुम्हाला दिसला. मग आता तुम्हाला कन्फ्युजन झालं की अरे याला घ्यायचं का नाही घ्यायचं. कारण हा ह्युमन स्पीसीजमध्ये येतो का? नाही येत. का नाही येत? इट इज बिकॉज
आता हा का नाही आहे? इट इज बिकॉज कारण त्याच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर आहे का, सारखं कॅरेक्टर आहे का, मॉर्फॉलॉजिकली तो सारखा आहे का? मग स्पीसीजची एक डेफिनेशन क्रिएट केली पहा. दॅट डेफिनेशन जी सगळे एक सर्वसामान्यपणे मान्य केलेली डेफिनेशन, दॅट इज गिव्हन बाय जॉन रे. John Ray. And according to John Ray, it is a group of organisms which are morphologically, physiologically, chemically, behaviorally, morphologically, physiologically, chemically, behaviorally same, and which when allowed to interbreed freely within a population produce fertile offspring. स्पीसीजमध्ये कोणाला मोडायचं? स्पीसीज हा सगळ्यात लहानात लहान घटक आहे क्लासिफिकेशनचा, बेस ज्याला आपण समजू. मग स्पीसीजमध्ये मोडलेले इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच आर मॉर्फॉलॉजिकली सेम. म्हणजे हे सगळे ऑर्गॅनिझम त्या ग्रुपमधले पाहिल्यानंतर सगळे कॅरेक्टर सारखे आले पाहिजे. मॉर्फॉलॉजिकली सारखं असून चालत नाही. इट इज केमिकली सेम, त्याचं केमिकल कंपोजिशन सारखं पाहिजे, फिजिओलॉजी सारखी पाहिजे, बिहेवियरली सेम, बिहेवियर सारखं पाहिजे, मॉर्फॉलॉजिकली, फिजिओलॉजिकली, बायोकेमिकली सेम. एवढंच नाही, विच व्हेन इंटरब्रीड फ्रीली विदिन अ पॉप्युलेशन प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग. जर त्यांचं इंटरब्रीडिंग घडवून आणलं तर फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार व्हायला पाहिजे. दॅट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम वी कॉल इट ॲज स्पीसीज. बरोबर आहे. मग आता वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या डेफिनेशन दिली, ही सर्व मान्य, इट इज ॲक्सेप्टेड थ्रू आउट द वर्ल्ड. त्याच्या आधी काय केलं? कॅरोलस लिनियसनी डेफिनेशन सांगितली. पहिला पार्ट घेतला, इट इज अ ग्रुप ऑफ मॉर्फॉलॉजिकली सिमिलर ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. मॉर्फॉलॉजिकली सिमिलर ऑर्गॅनिझमला त्यांनी स्पीसीज म्हटलं, म्हणजे दिसायला सारखे आहे, ठीक आहे, एकाच स्पीसीजचा घटक आहे. दुसरी डेफिनेशन सांगितली डार्विननी, विच इंटरब्रीड इन अ नॅचरल कंडिशन. डार्विन जी कॅरोलस लिनियसनी सांगितली मॉर्फॉलॉजिकली सिमिलर, त्याला आपण मॉर्फोस्पीसीज म्हणतो. मग डार्विनने सांगितलं की नॅचरल कंडिशनमध्ये जे ऑर्गॅनिझम्स इंटरब्रीडिंग घडून आणतात, फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार होतात का नाही ती गोष्ट वेगळी, पण इंटरब्रीडिंग घडून आलं त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं आहे त्याने बायोस्पीसीज किंवा बायोलॉजिकल स्पीसीज. आणि तिसरी डेफिनेशन दिली अर्न्स्ट मेयर नावाच्या सायंटिस्टने. इट इज अ ग्रुप ऑफ पोटॅन्शियली इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. पोटॅन्शियली इंटरब्रीडिंग पॉप्युलेशनच्या ग्रुपला आपण म्हणतो दॅट वी कॉल इट ॲज स्पीसीज. बरोबर आहे. मग ह्या तिन्ही डेफिनेशनचं कलेक्टिव्ह डेफिनेशन कोणी दिली? इट वॉज प्रपोज्ड बाय जॉन रे. अँड अकॉर्डिंग टू जॉन रे, it is a group of organism which is morphologically, physiologically, biochemically, behaviorally same, and which when interbreed freely within a population produce fertile offspring. बरोबर आहे. आता सिंपल तुम्हाला सांगतो, म्यूल खेचर माहिती आहे ना, हा खेचर कसा तयार होतो? इट इज प्रोड्युस्ड बाय क्रॉसिंग मेल डॉंकी विथ फिमेल हॉर्स. मग आता पहा, डॉंकी आणि हॉर्समध्ये क्रॉस ब्रीडिंग तर झालं, म्हणजे ते दोन्हीही एका स्पीसीजमध्ये टाकायला काही हरकत आहे का? जर आपण सगळ्यात पहिली डेफिनेशन
समजा कॅरोलस लिनियसची डेफिनेशन घेतली, इट इज मॉर्फॉलॉजिकली सिमिलर ऑर्गॅनिझम. किंवा दुसरी डेफिनेशन घेतली डार्विनची, विच इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. तर तशी जर कन्सिडर केली तर हॉर्स आणि डॉंकी जो आहे हा एकाच म्हणजे एका स्पीसीजमध्ये मोडायला पाहिजे, पण ते मोडत नाही. कारण जॉन रेची डेफिनेशन काय, दे गिव्ज फर्टाईल ऑफस्प्रिंग, ज्याला आपण खेचर म्हणतो ना. म्यूल प्रकार ऐकला असेल तुम्ही, म्यूल, MU गेली, म्यूल. म्यूल इज नॉट फर्टाईल. जर मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्सचा क्रॉस केला तर खेचर तयार होतं, खच्चर ज्याला आपण म्हणतो. आणि हे खेचर हा डॉंकीपेक्षा उंच आणि हॉर्सपेक्षा थोडा कमी आणि काटक असतो, बरोबर आहे. आता खेचर तयार तर झाला, बट इट विल नॉट बी एबल टू कंटिन्यू इट्स रेस फर्दर. तो त्याच्यापासनं नवीन जीव तयार करू शकत नाही. सो हॉर्स अँड डॉंकीज आर केप्ट अंडर सेपरेट ग्रुप ऑर स्पीसीज. मग आता स्पीसीजचं उदाहरण पहा, तुम्हाला सांगतो. कोणतं घ्यायचं, मँजीफेरा इंडिका, मँगो प्लांट घे. सो मँजीफेरा इंडिका किंवा तुम्ही सोलॅनम ट्युबरोझम, हिबिस्कस रोझा सायनान्सिस पहा. मँजीफेरा इंडिका, मँजीफेरा इंडिका किंवा सोलॅनम ट्युबरोझम, हिबिस्कस रोझा सायनान्सिस. आता ह्याच्यामध्ये पहा स्पीसीज कोणत्या ह्याच्यामध्ये, हिअर इंडिका, ट्युबरोझम आणि रोझा सायनान्सिस, धिस इज अ स्पीसीज, बरोबर आहे. मग आता ज्या सारख्या स्पीसीज आहे पहा, स्पीसीज लक्षात आलं तुमच्या, इंडिका, ट्युबरोझम, रोझा सायनान्सिस, ह्या झाल्या स्पीसीज. मग आता ज्या सारख्या स्पीसीज आहे, समजा आपण आता एक उदाहरण घेऊ पहा. हे वरचं मोडून टाकतो मी. समजा आपण राजू, आपल्या घरातलंच उदाहरण घ्या ना. समजा राजू आहे, राजश्री, अभय आणि अनिरुद्ध, हे चार झाल्या स्पीसीज, बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे ना, मग ह्या झाल्या स्पीसीज. आता जसं हिबिस्कस, सोलॅनम, मँजीफेरा. आता हिबिस्कसमध्ये पहा, these species are grouped into higher category of classification, that is genus. मग ज्या सारख्या स्पीसीज आहे त्याला आपण हायर कॅटेगरीमध्ये टाकतो, त्या हायर कॅटेगरीचं नाव आहे जीनस, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस रोझा सायनान्सिस, हिबिस्कस एस्क्युलेंटस, हिबिस्कस कॅनॅबिस. किंवा सोलॅनम ट्युबरोझम, सोलॅनम मिलेन्झिनो, बरोबर आहे. सोलॅनम ट्युबरोझम, सोलॅनम मिलेन्झिनो म्हणजे ब्रिंजल, बरोबर आहे. मग आता हिबिस्कस रोझा सायनान्सिस जास्वंद, हिबिस्कस इस्क्युलेंटस, हिबिस्कस कॅनॅबिस. स्पीसीज वेगळ्या वेगळ्या आहे, ह्या स्पीसीज आहे, पण ह्या चौघांना एकत्र करणारा घटक काय आहे,
समजा त्यांचे वडील हे समजा आपण आनंद, बरोबर आहे, हे त्याचे वडील. मग हे काय झाले स्पीसीज. पण ह्या स्पीसीजमध्ये एक कॉमन घटक आहे, दे बिलॉंग टू सेम, देअर फादर इज द सेम. मग हा झाला जीनस, सिमिलॅरिटी दाखवतो. मग जे स्पीसीज सारखेपणा दाखवतात त्याला आपण जीनसमध्ये टाकतो. द जीनस, हे लक्षात आलं, हिबिस रोझा सायनेन्सिस, इस्क्युलेंटस कॅनॅबिस हे स्पीसीज झाले. जसं राजू, राजेश्री, अभय, अनिरुद्ध हे झाले स्पीसीज. पण त्यांच्यामध्ये कॉमन घटक काय, दे बिलॉंग टू ऑर दे आर, त्यांचे वडील सारखेच आहे, म्हणून हा झाला जीनस. मग इथे पहा, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, हिबिस्कस इस्क्युलेंटस, हिबिस्कस कॅनॅबिस, म्हणजे त्याचा जीनस सारखा आहे, बरोबर आहे. किंवा सोलॅनम ट्युबरोझम, ज्याला आपण बटाटा म्हणतो, सोलॅनम मिलेन्झिनो, सोलॅनम ट्युबरोझम आणि सोलॅनम मिलेन्झिनो, मिलेन्झिनो म्हणजे ब्रिंजल, या दोन्हीचा स्पेसीज वेगळी आहे पण जीनस काय सारखा आहे, बरोबर आहे. नाव आता हा जीनस, द जीनस शोईंग सिमिलॅरिटी आर इन्क्लुडेड इन अ सेम हायर कॅटेगरी, दॅट इज फॅमिली. आता समजा ह्यांचे 2-4 भाऊ आहे, इथं ए, इथे बी, हे भाऊ आहे. ह्या तिन्हीमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, त्यांचं आडनाव सारखंच राहील. आडनावला आपण म्हणतो फॅमिली, बरोबर आहे. तुम्ही बोर्ड लावताना लग्नाची की अमुक अमुक टमुक टमुक फॅमिली सहर्ष स्वागत करत आहे. म्हणजे काय, त्या फॅमिलीमध्ये मोडणारे सगळे लहान मोठे जेवढेही घटक आहे ते सगळे एकत्र येऊन सहर्ष स्वागत करतात, हा त्याचा अर्थ, बरोबर आहे. इथेही तसंच आहे. फॅमिली म्हणजे जे जीनस सारखेपणा दाखवतात त्याला आपण काय म्हणतो, फॅमिली, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, हिबिस्कस माल्व्हासिडा दॅन गॉसिपियम ॲबिट्युलॉन, हिबिस्कस माल्व्हा सीडा गॉसिपियम, ह्या सगळ्या फॅमिली, हे सगळे जीनस एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत, दॅट इज माल्व्हेसी, बरोबर आहे. सो द जीनस showing similarity are included in a higher category of classification, that is family, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हिबिस्कस, त्याच्यानंतर माल्व्हा, सीडा, गॉसिपियम, ॲब्युट्युलॉन ह्या सगळ्यांची एकच फॅमिली आहे, दॅट इज माल्व्हेसी. फॅमिली ऑलवेज एंड्स विथ सफिक्स ACEAE. फॅमिली, कोणतीही फॅमिली ही ACEAE ह्या सफिक्सनीच एंड होईल, ACEAE, बरोबर आहे. मग आता हे सगळे हिबिस्कस, माल्व्हा, सीडा, ॲब्युटिलॉन, गॉसिपियम, ह्या गॉसिपियम आपली कॉटनची फॅमिली, आपला कॉटन झोन आहे ना, कॉटनची फॅमिली म्हणजे कोणची फॅमिली आहे, दॅट इज गॉसिपियम. आता हे सगळे एकच मेंबर आहे, दॅट वी कॉल इट ॲज अ माल्व्हेसी. आता जी फॅमिली सारखेपणा दाखवते त्याला आपण इन्क्लूड करतो ऑर्डरमध्ये. जसं आपली एक फॅमिली, आपल्या घराशेजारी राहणारी दुसरी फॅमिली, त्याच्या शेजारी राहणारी तिसरी फॅमिली, त्याच्या शेजारी राहणारी चौथी फॅमिली, अशांचा बनवून एक ग्रुप बनत असतो, त्याला आपण कॉलनी म्हणतो, बरोबर आहे. मग कॉलनीमध्ये सापडणारे सगळे मेंबर ह्याला आपण काय म्हणतो, कशामध्ये टाकलेलं आहे, ऑर्डर. ऑर्डर ऑलवेज एंड्स विथ ANES. जसं ऑर्डर त्याला आपण कोहर्ट म्हणतो. जसं माल्व्हेसी, स्टर्क्युलेसी, दॅन टिलिएसी, माल्व्हेसी,
स्टरक्युलेसी, टिलिएसी ह्या 3 फॅमिल्या आपण एकाच ऑर्डरमध्ये टाकलेल्या आहेत. ती ऑर्डर म्हणजे मालव्हेज. मालव्हेज, ALES. ऑर्डर एंड्स विथ सफिक्स ALES. फॅमिली एंड्स विथ सफिक्स ACEAA. 2 मधला फरक आहे लक्षामध्ये. इथे काय आहे, मालव्हेसी फॅमिली, मालव्हेसी, स्टरक्युलेसी, दॅन टिलिएसी ह्या तिन्ही फॅमिल्या मालव्हेसी, स्टरक्युलेसी, टिलिएसी ह्या कशाच्या बेसिसवर टाकल्या माहिती का? जर आपण ओव्हरीचा सेक्शन घेतला, हा अशी डायग्राम तुम्ही पाहिली असेल ना गायनोशियमची, ह्या गायनोशियमची ही ओव्हरी आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. याचा जर आपण सेक्शन घेतला आणि ह्या सेक्शनमध्ये हे असं दिसलं आणि इथे त्याचे बीज दिसले, सीड्स इथे दिसले, म्हणजे ॲक्झिलला दिसले, तर समजायचं एक्झाईल प्लासंटेशन. मग ह्या एक्झाईल प्लासंटेशन हा एक कॉमन घटक आहे मालव्हेसी फॅमिलीमध्ये, टिलिएसी फॅमिलीमध्ये, स्टरक्युलेसी फॅमिलीमध्ये. मग ह्या बेसिसवर त्यांना ऑर्डरमध्ये टाकलेलं आहे, मालव्हेज ह्या ऑर्डरमध्ये टाकलेलं आहे. ओके. दुसरा ग्रुप पहा तुम्ही, क्रुसिफेरी, पापाव्हरेसी, कॅफेरिडेसी. म्हणजे क्रुसिफेरी म्हणजे मोहरीची क्रूस सारखं फ्लावर असतं, क्रुसिफेरी, कॅफेरिडिएसी आणि पापाव्हरेसी. पापाव्हर सोमनिफेरम, ज्याला आपण तुम्ही ते अफूचं झाड पाहिलं ना, किंवा जे आपण एक मसाल्याच्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक असतं ते पापाव्हर सोमनिफेरम त्याचं बॉटनिकल नाव आहे. मग आता त्याचं मराठी मी सांगेल तुम्हाला, मला मराठी नाही आठवून राहिलं. मराठीमध्ये आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये भाजी करताना टाकतो त्याला, छोटे छोटे बारीक बारीक असतं पाते, बरोबर आहे. मग आता हे जे ऑपियम पॉपी, बरोबर आहे, अफूचं बोंड येतं हे असं. मग आता ह्या ऑपियम पॉपी हा ज्याचा मेंबर आहे तो आहे पापाव्हरेसी आणि कॅफेरिडेसी. याच्यामध्ये म्हणजे कोणची, क्रुसिफेरी मोहरी, त्याच्यानंतर पापाव्हरेसी आणि कॅफेरिडेसी. याच्यामध्ये एक कॉमन घटक आहे, तो कॉमन घटक म्हणजे याच्यामध्ये प्लासंटेशन आहे परायटल. परायटल म्हणजे कोणचं, हे बघा, हे परायटल प्लासंटेशन, हे इथे सीड्स आहे, हे परायटल. हे झालं एक्झाईल, हे झालं परायटल, बरोबर आहे. मग परायटल प्लासंटेशन ह्या एका बेसिसवर ह्या तिन्ही फॅमिलीला, क्रुसिफेरी, पापाव्हरेसी आणि कॅफेरिडेसीला एकाच मेंबरमध्ये टाकलेलं आहे, दॅट इज परायटल प्लासंटेशन. परायटल प्लासंटेशनच्या बेसिसवर, बरोबर आहे. तिसरं पान, आता ज्याची ऑर्डर सारखी, द फॅमिली शोईंग सिमिलर ऑर्डर आर क्लासिफाईड इनटू सेम क्लास. जसं पॉलीपेटॅली, मग त्याच्या पाकळ्या कशा आहेत, पॉलीपेटॅली. मग फ्लावरच्या पाकळ्या पॉलीपेटॅली, पॉली मीन्स फ्री, ज्याचा पेटल फ्री आहे, पाकळी फ्री आहे, त्याला पॉलीपेटॅलीमध्ये टाकलं, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये एकच कॉमन घटक आहे ह्या ऑर्डरमध्ये, की ह्या सगळ्यांच्या फ्लावरच्या पाकळ्या फ्री आहेत, म्हणून तो कशाचा मेंबर आहे, पॉलीपेटॅलीचा. ह्याला आपण म्हणतो सब क्लास. मग आता फक्त पाकळ्या फ्री असतात का सगळ्यांच्या, नाही. समजा काहीमध्ये पाकळ्या बंद असतील, जसं तुम्ही धोत्र्याचं फूल घ्या, ज्याला धोत्रा माहिती आहे ना तुम्हाला, पांढरा, धतुरा अल्बा, धतुरा मेटल, धतुरा इनॉक्झिया, ह्या 3 स्पीसीज आहेत त्याच्या, बरोबर आहे.
आता ह्याच्यामध्ये पेटल असा फनेल शेप आहे, पेटल फ्यूज आहे. मग ज्याचा पेटल फ्यूज आहे त्याला म्हणायचं गॅमोपेटॅली. आणि काही काही प्लांटमध्ये पेटल नसतातच, त्याला म्हणायचं अपेटॅली. मग आता ह्यामध्ये कॉमन फीचर काय ह्या ऑर्डरमध्ये? द फ्लावर शोज फ्री पेटल, म्हणून त्याला आपण सब क्लासमध्ये टाकलाय पॉलीपेटॅली. बरोबर आहे. मग पॉलीपेटॅली त्याच्यानंतर अपेटॅली किंवा अपेटॅली, पॉलीपेटॅली, अपेटॅली आणि गॅमोपेटॅली. बरोबर आहे. पॉलीपेटॅली म्हणजे पेटल्स फ्री, गॅमोपेटॅली म्हणजे पेटल्स फ्यूज, अपेटॅली म्हणजे पेटल्स ॲब्सेंट. मग ह्या सगळ्यांना एका वरच्या ग्रुपमध्ये मोडलेलं आहे, त्याला आपण म्हणतो क्लास. क्लास आहे डायकॉट, द्विदल वनस्पती. म्हणजे द्विदल वनस्पतीमध्ये पेटल फ्री असणारे, पेटल फ्यूज असणारे आणि पेटल नसणारे हे सगळे मेंबर आहेत कशाचा? ह्या क्लासचा. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो डायकॉट. बरोबर. मग आता फक्त डायकॉट म्हणजे द्विदलीय वनस्पती, फक्त द्विदलीय वनस्पतीच आहे का? नाही. मग ह्याच्यामध्ये एकदलीय वनस्पती पण आहे, त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. मग डायकॉट आणि मोनोकॉट हायर कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे, ज्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो, म्हणजे फ्लावर दाखवणारे प्लांट. फक्त फ्लावर दाखवणारे प्लांटच पृथ्वीवरती आहेत का? नाही. मग ज्याला फ्लावर येतात ते, ज्याला फ्लावर येत नाहीत ते अँजिओस्पर्म आणि क्रिप्टोगॅम्स. दे आर इन्क्लुडेड अंडर हायर कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन, दॅट इज किंगडम. किंगडम इज प्लांटी. म्हणजे सगळ्यात मोठा ग्रुप झाला प्लांटी. बरोबर आहे. मग प्लांटीमध्ये पहा, म्हणजे हे कसं आहे, हे छोटे छोटे घटक म्हणजे स्पीसीज, त्याच्यापेक्षा मोठा घटक म्हणजे जीनस, जीनसपेक्षा मोठा फॅमिली, खूप साऱ्या फॅमिली म्हणून एक कॉलनी, म्हणजे आपली ऑर्डर म्हणजे एक कॉलनी समजू. अशा पुष्कळ साऱ्या कॉलनी म्हणून एक विभाग, जसं गोरक्षण रोड, गोरक्षण रोडला खूप साऱ्या कॉलनीज आहेत, हा झाला एक विभाग. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोन पडतात ना तो. मग ह्या सगळ्याचा बनला अकोला, आणि असे वेगवेगळे गाव मिळून बनलेला आहे महाराष्ट्र, आणि वेगवेगळे राज्य बनवून बनलेलं आहे भारत. बरोबर. असं हे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे, बॉक्स विदिन बॉक्स सिस्टीम. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढच्या वेळेस आपण पाहू नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरपासून तुमचा लेसन चालू होतो, हा लेसन चालू होतो. पण हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बायोलॉजी शिकाल, जोपर्यंत इट इज कॉमन इन बॉटनी अँड झुलॉजी. बॉटनीमध्ये पण आहे क्लासिफिकेशन, तुम्हाला झुलॉजीमध्ये पण क्लासिफिकेशन आहे. जोपर्यंत तुमचं बायोलॉजी आहे तोपर्यंत हे शब्द तुम्हाला जाणार आहे, म्हणून आपण रिवाईज केलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, थांबायचं इथे. ओके, पुढच्या पिरियडला नॉमेनक्लेचरपासून स्टार्ट करू आपण. थँक्यू.